काठेवाडीच्या बाजूला चांगला कार्यक्रम. त्याला म्हणलो येतो मी. तो परत पिक्चर काढत गेला. पिक्चर का काहीतरी काढतो या. तर म्हणलो ठीक आहे मी आज येतो. येता येता अजितदादाला कळलं. अजितदादानं मला फोन केला. अजितदादा म्हणजे साहेब तुम्ही ह्याला येताय ना, तर मग आम्ही मिटिंग लावू का. म्हणजे तुझ्या शहरापुरती जिल्ह्यापुरतीच लाव, बाकी महाराष्ट्रातली नको. आणि काय माणसं असतील ते हॉल छोटा असू दे आपला, घ्या तिथं आपलं चर्चा करू, कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकू. म्हणून अजित दादा पाटलांचं मी अभिनंदन करतो की त्यानं त्यात सोनं केलं. अजितदादाचं उदाहरण का देतोय मी मंत्री होतो नव्हतो तेव्हा तो माझा कार्यकर्ता होता, पण मंत्री झाल्यावर त्याला आमच्या पक्षातल्या नेत्यानं काढूनच टाकला, पदावरूनच काढून टाकला. मला काय माहित नव्हते काय भानगड झाली. मी म्हणले ह्याला काढलाय ना, ह्यो कसा काम करतोय बघूया आपण. काढल्यावर ते सोडून तर गेला पाहिजे ना आपल्याला, बीजेपीत किंवा शिवसेनेत. ते गेलं नाही कुठं. तो जन काढून टाकला त्यानंच पक्ष दुसरा काढला, तोच दुसऱ्या पक्षात गेला. तरी हे हित आहेच. मी म्हणलं अरे याचा किती अपमान केला तरी काही सोडून जायला लागा, म्हणजे ही चिकाड आहे. त्यानं त्याच्या हिमतीवर काम करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा अध्यक्ष पडत्या काळात झाला. त्याची जी काही ताकद होती त्यानं उभा केली. कुणाचा गट तर त्यानं काय केलेला नाही. आणि महाराष्ट्राचा अध्यक्ष तुझा फार सोनं मिळाले तुम्हाला. तो कधीच कुठल्या कार्यकर्त्यावर सांगत नाही की जानकर साहेब ह्यानं वाईट काम केलं, तो चांगलंच केलं म्हणून सांगतो. आता मला माहित असतं ह्यानं वाईट केलंय. पण काशीनाथला माझी विनंती आहे, आता पांघरून घालू नको इथून पुढे. पांघरून घालल्यामुळे तुझा पक्ष सत्तेपासून बाजूला राहिलाय. पांघरून घातल्यामुळे सत्ते. मला वाटत नाही का त्या कार्यकर्त्याला मी खेका असतो, मला वाटत नाही का वाईट वाटतंय का. तो दिल्लीला येतोय, वारलेला येतोय, आग्र्याला येतोय. अरे पण तुला संधी दिली त्या दिवा लावला नाही ना तुझ्या वार्डात. म्हणून तानाजीला माझी नम्र विनंती आहे, शिंगारेला पहिलं तालुक्याचा अध्यक्ष तेवढं निवडवा. तू जेव्हाही जाऊ नकोस. तुझा महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्षाला बरोबर घे. संघटक विचारवंत आहेत आमचे गावडे सर, फार विचारवंत आहेत. अरे तुम्ही विचारवंत मस्त आहे, पण गावात घेऊन जाणारा माणूस तुमच्या विचाराचा पाहिजे ना. म्हणून एक एक माणूस तयार करा, एका गावात एक तयार करा. आपल्याकडे 5 माणसं नसतात. आज आपल्या 2 लोकसभा घेतल्या, 2 लोकसभातली 50-60 माणसं आहेत. ह्यात पदाधिकारी नाहीत. महादेव जानकर काय म्हणते ती बघायला आलो. माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत. काशीनाथ तुझ्या पक्षाची माणसं कमी आहेत, बरोबर आहे. म्हणून आता आपले शहर अध्यक्ष पुण्याचे, त्यांचं अभिनंदन शिंदे साहेबांचं. तुम्ही नवीन आहे, माझी तुम्हाला विनंती, प्रत्येक वार्डात जावा आणि एक एक माणूस तयार करा, जास्त नाही. तुम्हाला जाताना किरवेताई मदत करल, अजित पाटील येतील, किंवा आमचा महाराष्ट्राचे फार मोठे नेते आहेत आमचे बाळासाहेब शिंदे आहेत, बाळासाहेब कोकरे, किरवेताई आहेत, त्यांचा आधार घ्या. निगडकर सर तुम्ही व्हायचा वेळ द्या आणि तिथं नवीन नवीन माणसात जावा. तुमचे 273 वार्ड आहेत ना शहरातले, तिथे एक माणूस तयार करा. काही ठिकाणी नाही मिळणार तुम्हाला. आणि त्यांची स्पेशल तुमच्या शहराच्या कार्यक्रमाची मीटिंग लावा. त्या दिवशी मी तुमचं अभिनंदन करायला तयार आहे. तुम्हाला संधी दिलेली आहे, ती अजून 2 महिने परत तुम्हाला संधी मिळणार नाही. तुमचं पद गेलंच पत्ता होणार नाही, माहीत पडणार नाही. कारण आता आम्ही काय केलंय, सिरियसलीच घेतलं आहे. कारण उद्याचा जो पदाधिकारी आपण नेमतोय त्या पदाधिकाऱ्याला जर कॅन्डिडेट नाही मिळाला तर त्याला सांगणार तू किंवा तुझ्या बायकोला उभा राहायचा आहे फॉर्म. नाही मोटरसायकल मिळाली तर सायकल येऊ जायचं आणि प्रचार करायचा. ही ताकद जोपर्यंत तुम्ही ठेवणार नाही तोपर्यंत तुमच्या कार्यकर्ते. आता तुमचा मला वाटतं विनायक मामानं तालुका अध्यक्ष काय शिरूरचा कोण केला, काल पेपरला हेडलाईन आली. जो पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे त्यानंच सांगितलं मीच तालुका अध्यक्ष आहे आणि माझा आंदोलनाला पाठिंबा आहे. आणि तुमचा तो तालुका अध्यक्ष केलेला आज आला बी नाही, त्याला ठेवू नका. आता तुम्ही पहिल्या कृपा करून तुमच्या पाया पडतो. कारण ह्यामुळं काय झालं की नुसतं मी पदाधिकारी आहे, मी पक्षाचा अध्यक्ष आहे, मी ह्याचा अध्यक्ष आहे, कोण ह्याच्या मागे कोण नाही. आणि मला सारं माहित आहे. आणि तुम्ही काळजी करू नका. भाजपाचं सरकार आणायला विश्वास नव्हता, पुन्हा देखील आम्ही भाजपला पाडून सत्तेत आणू शकतो. याचं नाव राष्ट्रीय समाज पक्ष आहे. आत्मविश्वास आहे आमचा. त्याच्याकडे कितीही पैसा असू द्या, कितीही मीडिया असू द्या आणि कितीही ताकद असू द्या, त्या ताकदीला आम्ही पंक्चर करायपुरती ताकद आम्ही तयार करू. कधी करू? एका लोकसभेत 1700 पोलिंग बूथ असतात. 1700 पोलिंग बूथवर एक तर आमची भगिनी पाहिजे किंवा एकतरी पुरुष पाहिजे. तुम्ही काळजी करू नका, हे फुटून गेला ते फुटून गेला, काही फरक पडत नाही. फुटून जाणार, काही खासदार आमदार फुटून जाणार आहे तुमची काळजी करू नका.
परंतु आपल्याला तिथं जायचं आहे. म्हणून तानाजी आणि किरण गोखले, तुम्ही विचारायला फार चांगला आहे. किरण गोखले फार एमएससी ॲग्रे जुना, मला वाटते पक्ष काढल्यापासून अगोदर मायाबर आहे, जुना कार्यकर्ता आहे. विचारायला फार चांगला पोग आहे, पक्का आहे. तो मेला तर मला सोडून जाणार नाही, हा मला विश्वास आहे. तुम्ही थोडंसं काय करा, टाइम मॅनेजमेंट बनवा. टाइम मॅनेजमेंट. इंदापूरमध्ये कुठल्या गावात मी गेलो नाही, बारामतीत कुठल्या गावात मी गेलो नाही. तुम्ही बारामती, इंदापूर, दौंड कुठल्या गावात मी गेलो नाही. दौंडची भूमी अख्ख्या महाराष्ट्रात चांगला आहे. दौंड तालुका तर सर्वात चांगला तालुका. दौंड तालुका सुपेरियर. अहमदपूर, गंगाखेड, दौंड या 3 तालुक्याच्या त्या जनतेनं माझं चांबडं काढून जर चपल्या बनवल्या तर त्यांचा उपकार माझ्यावर फिटणार नाही, एवढं त्या 3 तालुक्यानं काम चांगलं केलं आहे. परंतु तुम्ही फेल झाला, मामा असेल किंवा तुम्ही असाल, तिथं जावा. तुम्ही नवीन माणसं शोधा. दौंडमध्ये नवीन माणसं मिळतील. तुम्ही एका समाजात पाहिजे असते, दुसऱ्या समाजात जावा, दुसऱ्या समाजात, तिसऱ्या समाजात, कुठल्याही समाजात जावा, तुम्हाला माणसं डेफिनेटली मिळतील. तिथं जायचा प्रयत्न करा. पण तुम्ही जात नाही, तुम्ही टाइमच देत नाही. ज्यावेळेस महाराष्ट्राच्या अध्यक्षानं किंवा ज्ञानेश्वर सरगरनं पोस्ट टाकायची तेव्हा म्हणणार 5-6 लोक जाव्या, ऑफिसमधनं चोरून आलेल्या पट्ट्या घेणार आणि म्हणणार चला कलेक्टर पशी जावा. अरे तुम्ही जिल्हा अध्यक्ष आहे, तुम्ही पट्ट्या तरी विकत घ्या. तालुका अध्यक्ष आहे, तुमच्याकडे पट्ट्या तरी विकत आणा. कधी कधी 4-5 जण जाऊन पुढे म्हणणार चला कलेक्टर जवळ फोटो आहे. काय आम्हाला शेतकऱ्याला काय 7-12 कोरा करा. माणसं किती तर 4 आहेत, कलेक्टर पशी 5 माणसं. म्हणजे ही आपली व्यथा आहे. म्हणून पहिल्या झोटला पोलिंग बूथवर लक्ष ठेवा. पोलिंग बूथ एखाद्या ठिकाणी कसा मिळत, आणि जो कार्यकर्ता डुप्लिकेटपणा करतोय त्याला पदावर ठेवू नका. काशीनाथ शेवटे बिलकुल नाही. तो तालुका मागं पडला तरी चालेल, तुम्ही मी येतो तिथं त्या तालुक्यात माणसं देतो. म्हणून तुम्ही शिंदे साहेब कृपा करून 8-10 दिवस तुमचं काम करत करत पहिल्या झोटला वार्डाचं गठन करा. बाळासाहेब कोळेकर साहेब, तुम्ही त्यांना वेळ द्यावा. तुम्ही मोठी नेते, तुमच्या पाया पडतो आम्ही. तुम्ही जरा त्यांना वेळ द्या. तो नवीन माणूस आहे बिचारा, त्याला माहित नसेल. हा, त्यामुळे तुम्ही तुमचं काम 1-2 वार्ड नाही, सारं वार्ड कोंडवा झाला पाहिजे. पाषाणमध्ये सुद्धा पक्ष दिसला पाहिजे, बोकुममध्ये सुद्धा पक्ष दिसला पाहिजे, शिवाजीनगरमध्ये दिसला पाहिजे, सारसबागेत दिसला पाहिजे. एक माणूस मिळत नाही का. माझ्या कॉलेजची मित्र बघितले तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भेटतील, पण तुम्ही जावा ना, तिथं जातच नाही तुम्ही. शिवाजी कोर्टात गेल्यावर 2-4 वकील तर उभं राहतील ना. आणि चांदकर साहेबाचा माणूस आहे, कमीत कमी बॅनर बिल्ला लावा तुमच्याजवळ. तुमची गाडी आहे त्या गाडी तर लिहा कमीत कमी. माणसं मिळत नाहीत कसं काय, भरपूर माणसं मिळतील, पण आमचा कार्यकर्ता तिथं जायला तयार नाही. म्हणून कार्यकर्त्याला माझी विनंती आहे, नुसतं उगाच भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी ह्याच्यावर त्याच्यावर टीका करण्यात काय अर्थ नाही. आपली लायकी आपल्या चौकात वाढवा, आपल्या चौकात वाढवा. काळजी करू नका. भाजपमध्ये तुमच्यातले फुटून जाऊन गेले त्यांची काळजी नाही करू नका. अरे भल्या भल्या नेत्यांना तिथं रडावले, ह्यांची काय किंमत आहे तिथं. तुम्ही मालक म्हणून फिरणार आहे वागानो, ती मालक म्हणून नाही. बस म्हणलं का बस, वोट म्हणलं का वोट, ह्याचा विचार तुम्ही मंडळी करा. म्हणून रस्ता द्यायचा प्रयत्न केलेला आहे. जी समाज का दल चाहिए उस समाज का बल मिळत आहे. तुमचं दल नव्हतं, बेदखल आहे तुम्ही. तुम्हाला कोणीही विचारत नाही, तुम्ही नुसतं मागत करी जाताय, आम्हाला हे द्या ते द्या ते द्या. देणारी कोण आहेत तुम्हाला, ह्याचा विचार आपण मंडळींनी करा. म्हणून नुसतं आम्ही नावं घेतो आणि हे करतो, त्याचा उपयोग होणार नाही. पहिल्या झोटला 36 जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष पहिले तुमचे रेग्युलर पाहिजे. तर 273 तालुके आहेत, तालुक्याचे 273 अध्यक्ष पाहिजे. 7,912 नगरपालिकेची वार्ड आहे, ते तुमच्या जवळ पाहिजेत. नगरपालिकेचे वार्ड. आता गोखणे सर, किरण गोखणे हा पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आपला. किरणला कळलं पाहिजे की विट्यामध्ये नगरसेवक किती आहेत, आष्ट्यामध्ये नगरसेवक किती आहेत, करमाळ्यात नगरसेवक किती आहेत, ही आकडेवारी कमीत कमी लिखाण पाहिजे तुमच्यावर. आणि माझी विनंती आहे पुणे जिल्ह्यातला, पहिला पुणे जिल्हा बांधून घ्या. एखाद्या तालुक्यात तुम्हाला माणूस मिळत नसेल, मला सांगा. मी असं पुण्याला जाता येताना येतो, एक वेळ देतो तुम्हाला, मी माणसं देतो. तुम्हाला समजा मुळशी, भोर, वेल्ल्याला कुठं मिळालं नाही, मला सांगा साहेब तिथं माणूस मिळत नाही, मी फोन करून सांगतो. पण तुम्ही फिरा. आज फक्त आपली पुण्यातलीच मिटिंग आहे.
परत संतोष शिंदे साहेब, मी नुसती पुणे शहराचीच मिटिंग घेणार आहे. त्यात मला प्रत्येक वार्डातला माणूस पाहिजे. तुमची कार्यकारिणी बनवा. तुमच्या एकट्यावर प्रेशर टाकत नाही मी. तुमची जी पुण्याची शहर कार्यकारिणी नाही, सचिव द्या कुणाला, एखाद्याला कोंडव्याला द्या, एखाद्याला हडपसरला द्या, आणि त्याला तुमच्या लेवलने टीम बनवा एक 5-6 लोकांची. म्हणजे त्यातून ते काम घडत जाईल तर तुमचं भलं होईल. पुण्याला मी येतोय, जाता येताना सारखा पुण्यात थांबे, वेळ देईन तुम्हाला. आता कर्मधर्मयोगानं महाराष्ट्राचं ऑफिस अजित पाटलांनी फार चांगलं केलेलं आहे. त्या ऑफिसचा यूज करा. आमच्या महिला मेळावा असतील तर महिला मेळाव्याच्या दृष्टीने चर्चा करा. आणि अजित पाटील, काशीनाथ शेवते किंवा ज्ञानेश्वर सलगर हे त्याच्यासाठी नाहीत करत. त्यांना मी सांगतोय ही करा, ही करा, तेव्हा ते बिचारी करतात. त्यामुळे तुम्ही काय करताय, त्यांना दुसरं शोच माझं राजकारण कोण करत नाही. तुमच्यावर राजकारण कोण करत नाही. माणसं पक्षात 5 आणि गट 10. कोण राजकारण करते? तुमच्या माणसात माणसंच नाही तालुक्यात. फॉर एक्झाम्पल इंदापूरचं घेऊ. इंदापूरमध्ये किरण आणि आपला भाळे आणि एक तारा शिंगाडे आणि अण्णाराव पाटील झालं. तुझं पक्षाचं कुठं कोण आहे तुझं? आता वकील आलाय आमचा ते पाटील काल. म्हणजे ही अवस्था. म्हणजे इंदापुराचं उदाहरण घ्या. कोण आहे तुमचा कार्यकर्ता? तुम्हाला सांगितलं की उद्या 100 माणसाची मोर्चा काढायची आहे का? माणसा ऐपत आहे का तुमची? येऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही माणसाच्या दृष्टीनं कमी पडताय, मताच्या दृष्टीनं कमी पडताय, आणि तुमच्याकडे संघटन काय नाही. नुसतं म्हणायचं मग साहेबांनी युती करावी, मग आणतो. अरे मीलाही 420 आहे, युतीच करत नसतो. आता तुमची हिंमत दाखव तुम्ही. आमदार आणि खासदारकीचं बघू काय करायचं. नगरपालिकेला जेव्हा कॅन्डिडेट तयार होतील तेव्हा तिथे तुमचे जिल्हाध्यक्ष जिल्हा करणार आहे, तालुका अध्यक्ष करणार. आम्ही युती नाही कोणाची करणार, कोणाशीच युती करणार नाही. तुम्हाला त्यावेळेस आम्ही एबी फॉर्म देऊ तेव्हा तुम्हाला कळेल की माणसं कोण तयार नाहीत. ते म्हणणार आम्हाला पैसे द्या, शिंदे साहेब देते, अजितदादा देते, बीजेपीला देते, तुम्ही काय देताय? मग तानाजी म्हणणार साहेब आपला एबी फॉर्मच कोण घेणार. आणि त्याच वेळेस तुला संघटन महत्वाचं असतं. तो कार्यकर्ता मोटरसायकल उभा राहिला असता. म्हणून तू संघटन त्या तालुक्याचं जिल्हा परिषद प्रमुख आणि पंचायत समितीचा गणप्रमुख बनवले. मोठा नाही आला, छोटा घ्या. मी माझ्यापर्यंत तुम्हाला देतो ना. आजपर्यंत पक्ष मी माझ्या बुद्धीच्या जीवावर चालवला. संघटनेचं लक्ष कमी होतं. बाबासाहेब पाटील आता सरकार मंत्री, ते माझे पहिले आमदार होते. मी माझ्या बुद्धीने त्याला आणला. राहुल कुल राष्ट्रवादीतनं पडला. तिथं मला 35,000चं लीड मिळाल्यानंतर राहुल स्वतः माझ्याकडे आला. नंतर राहुलनं आम्हाला लावायची लावला, पळून गेला. आम्हाला न माहित होता, एबी फॉर्म काढला आणि त्याचा बसला. तिथं जर आपलं पक्षात संघटन मजबूत असतं तर त्याला पाडलं असतं काय? आता गुट्टे आलेला आहे. गुट्टे तो 2दा आला. कालच्या वेळी त्यांना म्हणत होतं की आमच्या पक्षावर आला नाही. ती म्हणले तुमच्या पक्षाचा उमेदवार देऊन टाका बीजेपीपर्यंत. सांगितलं तिथं पक्षाचं संघटन मजबूत आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, पक्षाचा राज्याचा प्रमुख सांगतोय त्याचा ऐकायचं. आपली बुद्धीला चालवायची नाही. आम्ही प्रोग्राम देतो ना, आम्हाला माहित आहे ना. आणि तुमचं पद घेऊन ठेवलंय, नुसतं लेटर पॅड घरात ठेवले. मी तालुक्याचा अध्यक्ष आहे, दुसरा माणूसच आला नाही पाहिजे. ही बी कळतंय मला. पक्ष वाढवण्याऐवजी पक्ष रोखण्याची लिस्ट मोठी आहे. मी काशीनाथ शेवटींना आम्ही बसलो. अरे म्हणजे काय भानगडे काय होते? नाही 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 म्हणले, तिथून फोन जातो बुलढाण्याला, बुलढाण्यातनं फोन येतो पुण्यात, आणि पुण्यातनं जातो सोलापूरला, सोलापुरातनं जातो नांदेडला. काय चाललंय आपल्या पक्षात? काय नाही, काय नाही. हे अजितदादा आल्यापासून लई ताप पडायला लागलाय. हे आपल्याच गेम करते. आई शपथ, ती बिचारा अजित पाटील मला फोन बी करत नाही, काहीच नाही. मला कळतं ना दत्ता सोनवणकरचं काय चाललंय, गाव गाडवे काय करतोय पिंपरी चिंचवडला. मला माहिती आहे ना. दारू पिऊन 9 वाजता शिवाय देतो महादेव जातकरला. मला माहिती असतं ना. आणि तो कार्यकर्ता माझा, मला सोडून जात नाही. पण शिवाय देणार 10 वाजल्यानंतर म्हणणार. म्हणजे ही जी बाब आहे ती मला कळत नाही का? परंतु त्याचा एक गुण आहे, दारू पिऊन काय करतो, तो दुसऱ्या पक्षात गेला नाही, झेंडा घेऊन गेला नाही. मेरा तर इथंच जाणार. सुनील दादा काय म्हणायचा, जानकर साहेबांनी पदावरून काढलं तर पक्ष सोडून जाणार नाही, कारण मी मारणार आहे कुठल्या झेंड्यात, पक्षाच्या झेंड्यात. आणि त्या दिवशी तुम्हाला सांगतो, ती बघितलं असेल शर्यतीतला. म्हणजे त्याला म्हणायचा खरा. त्याच्या पोराला आज मी सांगितलंय, तुला आमदार केल्याशिवाय
तुला सोडणार नाही म्हणलं. सुनील दादा या पोराला सांगून आलो, इंजिनियर आहे पोरगा तो, तुला आमदारच करतो म्हणलं, काळजी करू. तुझी डिग्री घे पहिली आणि बिल्डरचा बिझनेस चांगला कर, तुला आमदार करायचं काम माझं आहे. तुझ्या बापाचं स्वप्न महादेव जानकर पूर्ण केल्याशिवाय भरणार नाही. त्या बापाला अरे आपल्या पक्षात एकच गाडी होती, LC, काय ती लँड क्रुझर. त्याच्या एवढी गाडी पक्षात कोणाला नव्हती. तो पक्षाचं काम कमी करायचा. मला वाटतं माने वकिलाची त्याची काही बाचाबाच झाली, पण त्याच्या तालुक्यापुरतं तरी तो कमीत कमी गाड्या घेऊन, चांगल्या गाड्या घेऊन यायच्या, लँड क्रुझर गाड्या किंवा टॉपची गाडी कुणाकडे असायची पक्षात, त्या सुनील दादा बनगरकडे. माणसं म्हणायची साहेब ही पक्षातले पैशेवाली माणसं आहेत, आणि त्याच्यावर फोटो महादेव जानकर. आमच्यात तेवढा श्रीमंत गडी होता. बाकी LC काय गाड्या कुठल्या घेऊन, क्रीटा कुठे कुठे छोटी छोट्या गाड्या घेऊन आपलं. आता आमच्या वकिलाची एक गाडी मी घेऊन जातो, काय ना हा नेक्सॉन आपलं असं येत ना. तर तिची गाडी आमच्या पक्षात टॉप होती. आणि दुसरा राजा फड म्हणून एक राजा फड लँड क्रुझर, या दोन फक्त पक्षात आमची मोठी माणसं. हिच्या गाड्याला का माणसं म्हणायची जानकर साहेब. त्या राजा फडनं तरी हेलिकॉप्टर मध्येच ग्रामपंचायत सदस्य घेऊन गेला, हेलिकॉप्टर मध्येच. हेलिकॉप्टर कनेरवाडी ग्रामपंचायत आहे, आजही माहित आहे का. तिची सारी बॉडीज त्यानं काय केली, हेलिकॉप्टरनं घेऊन गेला. म्हणजे सुनील दादाचं तालुक्याच्या बाहेर जास्त काम करत नव्हतं. ती कधी इकडे पैसे देत नव्हतं, आम्हाला देत नव्हतं, तरी काही नव्हतं, पण त्या तालुक्यात त्याचं काम चांगलं होतं. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे कार्यकर्त्यांना, संधी पुन्हात नाही, एकदाच पद तुम्हाला दिलाय, त्या पदात तुम्ही नापास झाला का मेला तुम्ही. कारण मी देश फिरलोय, जग भी फिरलोय. मला काय आम्ही आली नव्हती का तेव्हा. तुम्ही ही दुकान बंद करा आणि तुम्ही आमच्याकडे पट्ट्या परमनंट मंत्री राहिलो असतो केंद्रात, महाराष्ट्रात नाही केंद्रात. पण नाही म्हणलं, महादेव जानकर तुला तुझाच रस्ता बनवायचा आहे, दुसऱ्याच्या रस्त्यावर गाडी फिरवायची नाही. मी शपथ घेतलेली आहे 40 वर्षापूर्वी, आणि मी तोच रस्ता घेऊन जाणार. आणि एक दिवस दिल्लीच्या सत्तेवर हा झेंडा फडकवल्याशिवाय बिबे मारणार नाही, ही शपथ घेतलेली आहे. हे मी माझ्या भरोसा, माझा विश्वास आहे. मला माहित आहे संकट येतील, अडचणी येतील, होत राहणार. प्रभू रामचंद्राला वाटत होतं की मी गादीवर बसीन, पण सावतराईच्या कृपेमुळे त्याला वनवास करावा लागला होता. पण नाव प्रभू रामाचंच झालं या देशात. जे गादीवर बसला होता त्याचं नाव नव्हतं झालं. आम्हाला माहित आहे की जेवढ्या अडचणी येतील, जेवढं अडथळा येतील, तेवढं आम्ही संघर्षातनं पुढे जाऊन मोठं होऊ. म्हणून स्वतःचाच पक्ष मोठा करण्याची भूमिका घेतलेली आहे बांधवांनो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, कुठल्या पक्षावर टीका टिप्पणी करत बसू नका. ज्या पक्षानं संघटन बनण्याचा अभ्यास आहे त्याचा अभ्यास करा. सोशल मीडियावर चर्चा, मारुतीच्या पाया पडताना जिल्हा अध्यक्ष, ती कशाला पाठवतोस. सोनू भुसेचा वाढदिवस, ती कशाला टाकतोस. ही कौतुक झालं तुमचं. म्हणजे काय हे काय आहे का हा. म्हणजे ही फालतू गोष्टी चर्चा करत नाही नाही ही जिल्हाध्यक्षच बरोबर नाही, हे माणूसच बरोबर. तुलाही चांगला होता का, तुझ्याकडे दिलं होता तेव्हा लावला असतो काय, तुला नाही दिलं का तो. म्हणून 8 दिवसात लोकाजोका घ्या. काल परवा दिवशी माझी अकोल्याला सभा झाली, ती मी जोरात झाली अकोल्याला. महाराष्ट्रात नाही भारतात महादेव जानकर गेल्यावर रात्रीच्या 2 वाजता संघात 200 माणसं उभा राहतात. ही महादेव जानकरची प्रॉपर्टी आहे, कुठेही जाऊ द्या. असं मी म्हणत नाही. दैनिक पुढारीचा संपादक राम कुलकर्णी म्हणून आंबेजोगाईचा आहे, त्याचं स्टेटमेंट आहे. तो भाजपचा फुल टाइमर आहे, RSSचा आहे, माझा नाही. त्यांना फोन करून विचारा. हीच महादेव जानकरची संपत्ती आहे. जरूर मी पैशानं गरीब असतो, आम्हाला चोऱ्या करता आल्या नाहीत, आम्हाला लफडी करता आली नाहीत. म्हणून महादेव जानकर ताटमानानं एकटाच कुठेही देशात फिरतोय. बॉडीगार्ड नाही, मला बॉडीगार्ड आहे, पोलीस संरक्षण मला काय. पण बॉडीगार्ड वगैरे काय, ज्याला बॉडीगार्ड घेऊन कोणाला फिरायचं. जे चोर असतात ते बॉडीगार्ड फिरतात, खरा वाघ असतो त्याला बॉडीगार्ड लागत नाही. नाही मला चांगलं करता आलं, कोणाचं वाटोळं केलं नाही महादेव जानकर, हा शब्द आहे माझा. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की ज्या ज्या कार्यकर्त्याला मला मानताय त्याने ह्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे चालवं लागेल. आज सरांनी अर्धवटच सांगितलं धनकडचं उदाहरण. धनकड हा बुद्धिजीवी विद्वान होता. त्यांनी काय प्रश्न केला साधा पक्षाला, किंवा शेतकऱ्याबद्दल आपण फार वल्गना करतो, शेतकऱ्याचं ती माफ करा, एवढंच बनलं होतं. ते पक्षाने तुला पटलं नाही, त्याला सांगितलं राजीनामा द्या उद्या.
काय म्हणलं होतं, ते शेतकऱ्याबद्दलच बोलला होता, काय वाईट नव्हतं. ती काय म्हणत होता मला काय दिही द्या ती द्या. माझा एखादा कार्यकर्ता मला म्हणत, साहेब आमची ही मागणी होती झाली पाहिजे. मी रागायची काही गरज नाही, तिचं ऐकून घेतलं पाहिजे. अरे बाळ, आपले अजून 145 आमदार नाहीत, 20 खासदार आण आणि तुझं म्हणणं आहे ते आपण पूर्ण करू. आपल्यात काय झाले सर, तुमचा आमदार नाही, नगरसेवक नाही, खासदार नाही आणि समस्याचा धोर आहे, समस्याचा पोर आहे तुमच्याजवळ. साऱ्या समस्या तुम्ही सोडू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला संघटन उभा करावं लागेल, महिलांचं संघटन. आम्ही आमच्या या बहिणींना किती सांगतो, 50% महिलांचं मतदान. आमच्या महिला कुठे तयार करतोय, एकटाच येतोय गाडवे सर. गाडवे सराची बायको नाही आणत कधी, तानाजी शिंगाडे एकटाच येतोय, त्याची बायको आणत नाही. म्हणणार नको नको आपणच जावे. अरे आपली आई बहीण तर कमीत कमी मंडळी तरी आणली पाहिजे. तिला जर कळालं आपला नवरा फसवतोय, गॅरेज मध्ये जात नाही, पक्षाचं काम करत नाही, ही नुसता फिरायला जातोय या, ही त्यावेळी बायकोला कळत तेव्हा ती म्हणत जाणकर. मला बऱ्याच ठिकाणी सांगतील लोक, साहेब तुमचं नाव सांगून हे गेलं. अहो माझ्याकडे नव्हतंच काय आलं तर मी डायरेक्ट घरी फोन करतो. मी 10-15 दिवसाला ह्याच्या घरी मुक्कामाला असतो, आपल्या किरण गोपनीची आई मला सांगणार, त्याची बायको अतिशय चांगली. ती म्हणणार साहेब ही तर आम्हाला फसवून जात होतं नुसतं. किरण गोपनीची मंडळी म्हणजे ही माझं डायरेक्ट हॉटलाईन आहे. मी काय कुठं गेस्ट हाऊसवरून 5 स्टार हॉटेलला राहत नाही, त्यामुळे ती माणसं मला सांगतात खरं काय. म्हणून बांधवांनो, आपण ज्या लोकांची खरं आहे तर उगाच नाटकपणा करू नका. 2-2 माणसं जोडली असती. आज हे पुणे शहरातलं, आता नवीन असल्यामुळे अध्यक्ष साहेबांना जास्त आम्ही हे करत नाही, तुम्ही समजून घ्या. पण हे समजून झालं पाहिजे. आठवड्यातून तुम्हाला 2 दिवस इकडे वेळ द्यावा लागेल. तुम्ही बिल्डर आहात काय तर मला समजलं, चांगली गोष्ट आहे, तो बी धंदा करा. 5 दिवस बिल्डरवर करा, 2 दिवस इकडे करा. उद्या तुम्हाला महापौर व्हायचं इथं, महापौर झाल्यावर परत मोहोळ सारखं तुम्हाला खासदार किलोवर राहायचं आहे. मोहोळ सारखं परत डायरेक्ट तुमचं मंत्रिपदात बी नंबर लागणार आहे. आणि त्यात मराठा असल्यामुळे फायदा आहे तुम्हाला. इथं ओबीसीला काही दिवस चांगलं नाही, तर तुम्हाला संबंध चांगला आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे ही संधी देतोय तुम्हाला आम्ही, त्याचं संधीचं सोनं करायचा प्रयत्न करा. तुम्हाला सांगतो, पहिला आमदार माझा मराठा होता, दुसरा बी आमदार मराठाच होता आणि आत्ताचा आमदार माझा वंजारे. त्यामुळे आम्ही सर्वांना संधी देतोय. एक माझा मुसलमानचा आमदार थोड्या मतात पडणार आहे, तर मुसलमान सुद्धा आमदार माझा होता. आणि काय हिंदू बिंदू असल्या भानगडीत पडू नका. हिंदू म्हणून फायदा दुसऱ्याचाच होतोय. तुमच्यात भांडणं लावली जातात, हिंदू मुस्लिम असले आहे का नाही, हे तुमच्या उपयोगाचं नाही बाळवानो. कुणी मुसलमानांनी आपल्या आईच्या जागा खाल्ल्या नाहीत, आपल्या IPAच्या जागा खाल्ल्या नाहीत, कुणी आपला साखर कारखाना घेतला नाही. त्यामुळे मुसलमान आपला दुश्मन असूच शकत नाही, हे पहिल्या जुटला लक्षात ठेवा. ख्रिश्चन आपला दुश्मन नाही, ख्रिश्चनाने आपलं काही केलं नाही बिचाऱ्यांनी. अरे तुमच्या ISIPAच्या जागा कोणी खाल्ल्या, साखर कारखाना कोणी घातलं, शिक्षण संस्था कोणी खाल्ल्या, त्यांची यादी काढा ना तुम्ही. त्यामुळे आपले ते बाटकी कोण माणसं येतील तर तसल्याला उभा करू नका. या देशात मानवतावाद ठेवावा लागेल तुम्हाला. शाहू फुले आंबेडकरांचा वादच तुमच्या समाजाचा उन्नतीचा मार्ग असणार आहे, लक्षात ठेवा. काय हो, आज तुम्ही शक्तीपीठाला 12,000 कोटी देताय आणि जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करता. आज सरांनी सांगितलं शिक्षण घेणं, MITला ते प्रोफेसर आहेत, 1.5 लाखाच्या वर पगार आहे विश्वनाथ कराडच्या संस्थेत त्यांना. तर गरीबाच्या पोराचं शिक्षण नाही राहिलं. महात्मा फुलेनं काय सांगितलं होतं, शिक्षण सक्तीचं आणि फ्री करा. कुठं शिक्षण सक्तीचं फ्री आहे. जाधवताईनं मला परवा फोन केला, जाधवर वकिलांना फोन करा म्हणजे काय ते संस्थेला, माझ्या मुलाची फी बंद 20 करा. 20,000 रुपये कमी केले का 30,000, 20,000, 5 लाख काहीतरी केली, 5,000 कमी होते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की शिक्षण देखील महाग झालं. ती योगी फार चांगला आहे म्हणतो ना, त्या योगीने शाळाच बंद करून टाकल्या. म्हणजे तुमच्या पोरांनी शिक्षण घेऊन हुशार बनून नाही, प्रश्न विचारू नये, अडण ठेवलं जातं. म्हणजे ही व्यवस्था देशामध्ये एक प्रकारची चाललेली आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, कुठला विचार चांगला आहे तुम्ही स्वीकारा, आम्ही म्हणणार नाही ते. आणि आज जी सारे चाललेत ना भाजपली, काळजी करू नका. जुनी भाजप सारे आपल्याकडे यायला लागली. आता जुनी भाजप आहे का नाही, ज्याच्यावर डोकी फुडली ह्यांनी 40-40 वर्ष, ती म्हणजे ती त्यांच्यावरची मांडी घेऊन बसायला लागली. त्या लोकांच्याकडे जावा तुम्ही, ती म्हणणार का ही बरं दिसते, चला इकडे जावे. त्यामुळे एक दिवस असा भूकंप येणार आहे की तुमचं बी आमदार खासदार मंत्री होणार आहेत. त्यामुळे पूर्ण नैराश्याच्या अवस्थेत जायची काही गरज नाही, काही देखील गरज नाही तुम्हाला. म्हणून तुम्ही मंडळींनी जिथं आपले ज्या जिल्हाध्यक्षाला समजा तानाजी म्हणत असेल साहेब माझ्या ऐपतीनं मला जिल्हा जमत नाही,
तानाजीला काय करा, इंदापूर तालुका द्या, एखादा तालुका कमी राहू द्या, पुढे द्या फोडला मोकळा, परंतु त्या त्या तालुक्यात इमानी इतबारे काम कर. कुठलंही इलेक्शन सोडायचं नाही, कुठलंही जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, कुठलंही इलेक्शन सोडू नका तुम्ही. पडू द्या पडले तरी, ती वाया जात नाही, ते पक्षाला मान्यता मिळते. आता 4 राज्यात आपल्याला मान्यता मिळाली आहे, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या 4 राज्यात पक्षाला राष्ट्रीय समाज पक्षाची मान्यता आहे. जर भाजपवर आपली युती नसती तर आपण नॅशनल लेव्हलला गेलो असतो. पण ठीक आहे, त्यांच्यावर गेलो, आपली बी मजबुरी असेल, त्यांची बी असेल, मंत्री आपण झालो. मंत्री नसतो तर तुम्ही थांबला नसता म्हणा, हे काय खरं नाही. महादेवसारखं नुसतं मोठं बोलतंय, काय खरं नाही. काय फायदा काय तोटा होत असतो ते आपला. हा, पण इथून पुढं तुम्हाला जर, मी म्हणत नाही की प्रत्येक जिल्ह्यात एक 4-5 जिल्हा परिषद सदस्य, 5-10 पंचायत समिती आणि 2-4 नगरसेवक आले तर तुमचं गणित इकडे तिकडे फिरू शकतं काय. त्या जिल्ह्याची अवकात कधी करणार आहे, तिथले झडपी मेंबर किती विजयी झाले आणि पहिल्या जुटला शिटा किती लढवले. म्हणून निगडकर सर, तुम्हाला देखील थोडासा ग्राउंड मध्ये जाऊन वेळ द्यावा लागेल, आपण देण्याचा प्रयत्न करावा. 29 ऑगस्टला राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन ग्वाल्हेरला आहे. पहिला वर्धापन दिन आपण मुंबईला घेतला होता, शिवाई पार्कला. दुसरा वर्धापन दिन आपण सुरतला घेतला होता, 28 नगरसेवक तिथे आले आपले. तिसरा नगरसेवक तिसऱ्याला वर्धापन आग्र्याला घेतला होता. दिल्लीला 2 वर्धापन दिन घेतले, कर्नाटकात घेतला, गोव्यात घेतला आणि मला वाटतं मिरगावला बी सातारा जिल्ह्यात एकदा घेतला होता. आणि आत्ताचा जो वर्धापन दिन आहे तो आपण ग्वाल्हेरला घेतोय. त्या ग्वाल्हेरला त्या जिल्हा प्रमुखांना तन मन धन साथ देऊन, पक्षाच्या अकाउंटवर पैसे देऊन आपण तिथं हजर राहायचं आहे ग्वाल्हेरला. आणि ग्वाल्हेरला मध्य प्रदेशमध्ये आपण काही सीट विजयी होतोय. मध्य प्रदेशचा अध्यक्ष आहे ऍडव्होकेट चव्हाण म्हणून, राजपूत समाजाचा आहे, राजा समाजाचा. अतिशय चांगला मुलगा मिळाला आहे आणि त्यानं सांगितलं की साहेब, मी ह्यावेळेस खातं उघडीन, 5-6 तरी आमदार माझ्या ताकदीवर आणण्याचा प्रयत्न करीन. म्हणून आपण काय केलंय, मध्य प्रदेशवर स्वारी केलेली आहे. म्हणून आपल्या लोकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही देखील 29 ऑगस्टला जिल्ह्यात ज्याला शक्य आहे जिल्ह्यात करा, पण बहुतांशी जिल्हा अध्यक्षांनी, पदाधिकाऱ्यांनी गाडी घेऊन पैसे देखील मदत करायची त्या राज्याला आपल्याला आणि तिथं ग्वाल्हेरला यायचं आहे. मध्य प्रदेश देखील आपलं 5वं राज्य असं असेल की तिथं राष्ट्रीय समाज पक्षाला मान्यता मिळण्याचे चान्सेस चाललेत मध्य प्रदेशला. त्यामुळे अजून आपल्याला 2 राज्य करावं लागतील. त्यावेळेस राष्ट्रीय पार्टी होण्यासाठी 6 राज्याची मतं लागतात आपल्याला. राष्ट्रीय आपल्याला 4 राज्यात मिळालेले आहे. जिंकून येईल असं मी लगेच म्हणणार नाही, त्या मतासाठी आपल्याला लढावं लागणार आहे. म्हणून माझी तुम्हाला महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्याच्या लोकांना, पुणे जिल्हा हा राजधानी आहे आपली पुण्यात, तर पुण्याची कार्यकारिणी स्ट्रॉंग बनवा. पदाधिकारी पोलिंग बूथ पासून ती पाक जिल्हा लेवल पर्यंत ती बनवण्याचा प्रयत्न करा. एखाद्या तालुक्यात जर कार्यकर्ता मिळत नसेल तर मला संपर्क करा. आता एक जिल्हा अध्यक्ष आहे, अजून एक 2-3 जिल्हाध्यक्ष वाढवा, अजून 2-3 वाढवा आणि त्यांना सांगावं 3-3 तालुक्याचा एक जर जिल्हाध्यक्ष केला तरी तुमचं काम वाढवेल. अशा दृष्टीनं संघटन वाढवण्याचा प्रयत्न करा, हीच आपल्याला विनंती करतो. 31 तारखेला आपण जास्त लोक येताल असा आभार मानून मी आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.